या दिवाळीला लक्ष्मी देवीला खुश करण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मला तर वाटतं जी तुमची आयुष्यभराची साथीदार आहे म्हणजेच तुमची बायको, तर तीच तुमची खरी लक्ष्मी. कारण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती तुमची साथ देते. परिस्थिती काहीही असू द्या, गरिबी असू द्या किंवा श्रीमंती असू द्या, का तुम्ही कितीही प्रॉब्लेम्समध्ये असू द्या, पण ती खंबीरपणे तुमची साथ देते. तुमचा खिसा भरलेला असो किंवा रिकामा, तरीही ती तुमच्यासोबत उभी असते. मग झाली ना तीच तुमची खरी लक्ष्मी. पण त्या लक्ष्मीसाठी तुम्ही काय करता? जेव्हा कोणी तिला तुमच्यासमोर काही बोलत असेल, तेव्हा तुम्ही तिच्यासाठी स्टँड घेता का? लगेच उत्तर देता का त्या गोष्टीचं, की नाही माझी बायको खरी आहे? जर तुम्ही असं करत नसेल, तर तुम्ही तिला लक्ष्मी मानतच नाही. कारण जर तुम्ही तिची रिस्पेक्ट करत असाल, तिच्यासाठी तुम्ही स्टँड घेत असाल, तेव्हाच ती तुमची खरी लक्ष्मी आणि तेव्हाच तुम्ही तिचा खरा साथीदार बनू शकता. तर दिवाळीला देवातल्या लक्ष्मीला खुश करण्यापेक्षा आपल्या घरातल्या लक्ष्मीला खुश करा. तिला जास्त काही अपेक्षा नसते. फक्त जेव्हा कोणी तुमच्यासमोर तिला काही बोलत असेल, तर तुम्ही त्यांना उत्तर दिलं पाहिजे. तिच्यासाठी स्टँड घेतला पाहिजे. तिच्या खुशीसाठी 2 गोष्टी केल्या पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे. बाकी काहीच अपेक्षा नसते तिला. आणि तुम्ही या गोष्टी जर करत असाल, तर ती खूप खुश होते. आणि जेव्हा घरातली तुमची लक्ष्मी खुश असते, तेव्हाच तुम्ही देवघरातल्या लक्ष्मीला खुश करू शकता. तर या दिवाळीला देवातल्या लक्ष्मीला खुश करण्याआधी आपल्या घरातल्या लक्ष्मीला खुश करा. कारण तीच तुमची आयुष्यभराची साथीदार आहे. आणि जर घरातली लक्ष्मी खुश असेल, तर देवघरातली लक्ष्मीही आपोआपच खुश होते. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही तुमच्या लक्ष्मीला खुश ठेवता का? मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची दिवाळी आनंदी आणि सुखाची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.